नित्य प्रकृती पुरुष भान तेविसित श्री रघुनंदन चैतन्य घन स्वरूप रामचंद्र भगवान की जय। ही सभा सकळ संतांची ऋषी मुनी विरक्त्यांची पंडित पाठकज्ञानी या सकळांची विनवणी आदिकते सरते नोंदते पुरते करून घ्यावे तुमचे असे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या बालक बोगडा बोली वेळा वापडा विद्युत माऊली ते बोले माऊली जय बालक बापाची येतानी ते बापाची जीव लागे मग तो संतोले प्रभू तुम्ही सकामताचे प्रभू मी सोयेच्या ओलाव लावो येत सर्गी करून हो तरी निवो कृपा ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड असे नाव सर्वांच्या अखंड मुखामध्ये राहो ही सर्वांसाठी सर्वांचा ईश्वर परमात्मा हनुमानजी यांच्या सेवी प्रार्थना कथेला सुरुवात भगवान परमात्म्याचं स्वरूप नाथ महाराज या ठिकाणी श्रोत्यांना लिंगत्व प्रकृती पुरुषामध्ये नाही दिसायला दोन आहेत पण असायला एक आहे जशी साखरेची गोडी आणि साखर दिसायला पांढरी साखर दिसते साखर आणि गोळी हे नाव दोन आहेत पण वस्तुतः ते एक रूप आहे हे बाजूला करता येत नाही तसेच अर्ध नारी नटेश्वर अर्ध्या नारीने नटलेला ईश्वर त्याला म्हणतात अर्ध नारी नटेश्वर दिसायला अर्धांग स्त्रीचा आहे पार्वतीचं आणि अर्धांग महादेवाचा आहे पण दोन्हीचं मिळून एकच अंग आहे उजवे भाग उजवी बाजू देहाची आणि डावी बाजू देहाची किंवा उजवा हात आणि डावा हात दिसायला दोन आहेत पण एकाच देहाचे एका विना एक कामाने शरीराला दोन्हीची गरज आहे कमी कुणालाच लेखता येत नाही सकाळी एकाचं काम तर सकाळची रीती संपल्यानंतर जेवणाचं दुसऱ्याचं काम म्हणजे कुणाला तू डावा आणि मी उजवा असं कुणाला म्हणता येत नाही याच्यावरून रामाच्या दोन्ही हाताचं वाढून लागलं होतं दोन्ही हाताचं रामाच्या मी काय कमी आहे की काय असं कुणी म्हणायचं नाही एकाहून एकजळी जगा माझी थोरपणाला गिरू नको रे हे मी केले ते मी केले गर्वाने असे बोलू नको रे क्षमादामध्ये उलटून पाडी प्रभूला हे तो कधी विसरू नको रे राम म्हणजे राम आणि सीता हे कसे आहेत गोळी आणि साखर गुळाची गोळी आणि गुळ अशा प्रकारे आहे ज्ञान स्वरूप भगवान परमात्मा आहे सीता देवी ज्ञान स्वरूपच आहे ज्ञान घन ज्ञानाचा आकाश असलेला प्रभू रामचंद्र आहे चित्त स्वरूप ज्ञान स्वरूप ज्ञान ज्याला आपण म्हणतो ज्याच्यात अज्ञान किंचितही सामावलेलं नाही याला म्हणतात सीता दुसरं तिचं आहे नाव प्रेम त्या प्रेमालाच आपण भक्ती म्हणतो भक्ती ते नमन वैराग येतो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु त्याला ज्ञान म्हणतात ब्रह्ममय तनु ज्याची झालेली आहे सर्व जगाला एकमय एक स्वरूपात भगवंत भरलेला या उद्देशानं पागो त्यालाच ज्ञान म्हणतात भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले अशा पास निवारोनी देहीच विदेही भोगू दशा ही अवस्था जी आहे ना ते राम आहेत ते सीता आहे किंवा देह आहे सीता आणि देहाला चालविणारा आत्मा तो आहे राम यांच्यामध्ये भिन्नता नाही म्हणजे आत्म्याशिवाय शरीर नाही शरीर असल्याशिवाय आत्म्याला ही किंमत नाही या आत्म्याला कोण विचारतो देह जर मिळाला नसता साधू संत या देहाच्या रूपामध्ये जर आलेच नसते तर परमात्म्याची ओळख जगाला काय कळाली असती कळालीच नसती म्हणजे आहे यांचे स्वरूप दिसायला दोन आहेत एक स्त्रीचं रूप आहे आणि एक पुरुषाचं रूप आहे दिसायला दोन आहेत पण असायला एकच आहे यांच्यामध्ये कसला फरक नाही आणि कुणी कुणामध्ये कमी नाही एवढी श्रेष्ठता दोघांची आहे
असं हे वर्णन नाथ महाराज सांगतात. आणि प्रभू रामचंद्र सीतेची ओळख या उद्देशानं त्या ठिकाणी हनुमानजीला सीतेचं स्वरूप सांगू लागलेले आहेत. आस्था भ्रांती पडण्याचा त्याल ते तिचा निज निर्धार शोधून न पाती नर तोची विचार अवतारा. हे नर जे आहेत का, नांदतो देव हा तुझ्या अंतरी शोधिसी मानवा राहुली मंदिरी. असा हा भगवान परमात्मा आपल्या जवळच आहे, आपल्या देहातच राहत आहे, पण त्याला आपण ओळखत नाही. हा जसं काय गोचीड त्या गायीच्या कासेला बसलेला आहे, पण दूध सोडून रक्त पितोय. असा जवळच आत्मा हा पांडुरंग आपल्या देहामध्ये बसलेला आहे, पण आपण विषयाच्या अधीन झालो आहोत. त्या विषयाची ओढी लागल्यामुळे जवळ असलेल्या आत्म्याला आपण त्या गोचडाप्रमाणे ओळखू शकत नाही. अशा प्रकारची परिस्थिती झाली. म्हणून हा मानव त्याचं स्वरूप न कळाल्यामुळे राहुळा मंदिरात, तीर्थाला, क्षेत्राला, धामाला, अजून भारत देशाच्या पलीकडे त्याला शोधण्यासाठी पळू लागला. पण तो कितीही पळाला तरी तो जवळ असता जलजीवन का धांडोळीशी वनरे. जवळ आहे तो, आणि तो जवळ या ठिकाणी सद्गुरूच्या मुखातून त्याची ओळख करून जर घेतली तर तुझे आहे तुझ मासी बरी तू जागा चुकलासी. याच्यामुळे तो परमात्मा जवळच असलेला, जसं गोचडाला जवळच दूध आहे पण ते कळत नाही रक्ताची ओढी असल्यामुळं, तसंच आपल्या जवळ आपल्या हृदयात आत्मा हा परमेश्वर आहे, पण आपल्याला आहे विषयाची ओढी. म्हणूनच तो परमात्मा कळत नाही, म्हणून जवळला सोडला लांबच हुडकीत बसला. अशा प्रकारची परिस्थिती जगाची या जगतामध्ये झालेली आहे, असं या ठिकाणी नाथ महाराज श्रोत्यांना देतात. तोही भागाचा व्यापार देवी चालवी नटेश्वर देवी सीता श्रीरामचंद्र धरिती अवतार देव कार्य. दोन्ही भागाचा व्यापार नटेश्वर चालितो. ज्यानं नाटक नटविलेला आहे असा नटधारी तो पडद्याच्या आड असतो, पण त्याच्या हातामध्ये सूत्र असतात. पाहुणी नाचवी सरे भितरी सूत्रधार सूत्रधरी. तो काही सूत्राची दोरी कळू देत असे. त्या बाहुलीच्या सूत्रांची दोरी पडद्याच्या आड बसलेला नटधारी, आणि तो बाहुली सभेमध्ये नाचवितो. पण सभेमधली बाहुली नाचती ही सभेला पाहायला मिळते. बाहुली कशी नाचते त्या नाचणाऱ्या बाहुलीचं वर्णन पाहणारी पब्लिक करते, पण पाहणाऱ्या पब्लिकच्या लक्षात येत नाही बाहुली नाचत नसून बाहुलीला नाचवणारा नटधारी पडद्याच्या आड वेगळा आहे. तसं सर्व जग मी करतोय, माझ्यामुळे होतंय. मी नसल्यानंतर काहीच घडत नाही. मीच देव आहे, मीच देवी आहे, माझ्यामुळेच होतंय हे असं आपण म्हणतो. पण तुझ्याच्यानं काहीच होत नाही. चाले हे शरीर कोणाची हे सत्य, कोण बोलविते हरिवीन. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका. पाहायला लावणारा, ऐकाय लावणारा, बोलाय लावणारा, चालाय लावणारा, सगळं काही कार्य करणारा परमात्मा तो आहे. ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते, या जगतावर ग्लानी येते जगामुळेच, आणि चुकलेलं जग सरळ मार्गाला लावण्यासाठी चुकलेल्याला हुकलेल्या वाटा आणि त्या वाटाला लागलेले हे अडसर लोक चांगल्या वाटाला लावण्यासाठी, म्हणजे धर्माची शिकवण देण्यासाठी, आणि धर्माला चालणारे आणि धर्माला चालणारे यांना चलून देणारे हे दैत्यवृत्तीचे लोक, यांना नाश केल्याशिवाय धर्माची गुढी उभारत नाही. म्हणून तो परमात्मा जो की निर्गुण निराकार आहे आणि त्याची जी शक्ती आहे, ज्ञान शक्ती आहे, म्हणजे ज्याला आपण अध्यात्म ज्ञान म्हणतो, ज्याला ज्ञान ज्या ज्ञानाने तो ज्ञानरूप परमात्मा मिळला जातो, असा जो भगवान परमात्मा आहे. आणि हे दोनही ज्ञान
आणि त्या ज्ञानाने कळणारं ज्याचं स्वरूप निर्गुण, हे दोन्ही आकाराला स्त्री पुरुषाच्या रूपात जगासाठी, जगाला सांभाळण्यासाठी आणि सांभाळणाऱ्या या जगाला धर्माची ओळख करून देण्यासाठी या रामाच्या आणि सीतेच्या रूपात एक ज्ञान हा जो निर्गुण परमात्मा जो आत्मा आहे, हे दोघही या रूपात आलेले आहेत. माणसाच्या रूपात आले म्हणून माणसाला माणसासारखे वाटते, म्हणून माणसं माणसाला किंमत देत नाही. जोपर्यंत माणसं माणसाला किंमत देत नाही तोपर्यंत माणसातला परमेश्वर कळत नाही. आणि माणसातला परमेश्वर जर नाही कळाला तर तो निर्गुण निराकार कधीच कळत नाही. आणि तो जर नाही कळाला तर मोक्ष कधी मिळत नाही. काय करतो सीता आणि श्री रामचंद्र धरिती अवतार स्वरिला. सीता आणि रामचंद्र धरिती अवतार स्वरिला. स्वतःच्या इच्छेने, पण स्वतःच्या इच्छेने धरतात. पण तुकाराम महाराज म्हणतात आणि आणि येला रूपावळे करुणी खळे हरिदासी. पण आम्ही आणलाय तो. आणि इथं सांगितलं स्वलीला ते अवतार जगाचा उद्धार करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी, भक्ताला जे गांजतात आणि त्यांचं निर्दळन करण्यासाठी घेऊन या चक्रगदा हाची धमना करीतो. भक्ता राखे पायापाशी गुरुजनाशी संवारी. कारण भक्त धर्माला ग्लानी आली, धर्माला त्रास होऊ लागला, धार्मिकाला त्रास होऊ लागला, धर्माने वागण्याची अडचण निर्माण झाली. राहिली यज्ञ, मोडीली कीर्तने, पळाले ब्राह्मण दैत्या भेने, ऋषी मुनी साधू संत घरानं घेऊन क्षीरसागराच्या ठिकाणी महादेवासहित ब्रह्मदेव जातो. आणि त्या ठिकाणी प्रार्थना केल्यावरून भगवान परमात्मा प्रकृतीसह स्वलीलेने या जगताचा उद्धार करण्यासाठी दोन रूपात दोघ जण अवतीर्ण झालेले आहेत असं नाथमाऊली सांगतात. जनक बाळा तिच्या स्वरूपाचा सोहळा ऐके कुशाळ हनुमंता. तिच्या स्वरूपाचा सोहळा साजरा करणारे माझ्या मुखातून हनुमंता तू कुशाळ आहेस म्हणून आहे. कुशाळालाच सांगितलेलं पटत आणि ध्यानात राहत. ज्याच्या ध्यानातच राहत नाही तो दिया विश्वासी त्याशी गोड कैचा व्यर्थापुरी वाचा शिरू नये. पालत्या घड्यावर पाणी नाही निर्मळ जीवन काय करील सावध तैसे चित्त शुद्ध नाही. ते बोध करील काही वृक्ष न धरी पुष्प फळ काय करील वसंत काळ वांजा नव्हती लेपुरे काय करावे भ्रतारे. तसं कितीही सुज्ञ सांगणारा जरी असला, ऐकणारा जर मंदमती असला तर सांगणाराचं ज्ञान वयाला जातं आणि सांगितलेली तोडणुकी होऊन बसते. अशा प्रकारची परिस्थिती. पण तुला सांगत असताना मी ज्ञान सांगणार आहे ते ज्ञान वायाला जाणार नाही. पालत्या घड्यावर पाणी टाकल्यासारखं होणार नाही. टाकणाराचे परिश्रम वायाला जाणार नाही. असा तू हुशार आहेस म्हणून सीतेच्या स्वरूपाचा सोहळा कुशळा हनुमंता तू आता आहे. बाकीचे हुशार नाहीत म्हणून सीतेच्या स्वरूपाची ओळख त्यांनी माझ्याकडं विचारली नाही. तू हुशार आहेस म्हणूनच तुम्हाला विचारली. सीतेच्या स्वरूपाची ओळख आहे म्हणून मी तुला सीतेच्या स्वरूपाचा सोहळा माझ्या मुखानं तुझ्या समोर आज तुझ्या कानाचं आणि मनाचं पारणं मी माझ्या तोंडानं फेडणार आहे सीतेच्या स्वरूपाचं वर्णन करून. असं त्या ठिकाणी राम हनुमंतीला बोलला. मुखीवर कवी खुना सीतेचे आचरण चरण खेळणे बिनगती तिची. सीताचं आचरण, सीतेचं आचरणाची असलेली गती, तिची बोलणं, बोलण्याची गती, बोलण्यामधलं रहस्य हे सर्व काही इंद्रियाच्या वेगळं आहे. दिसायला इंद्रिय आहेत, दिसायला देह आहे, दिसायला स्त्री आहे, मानव रूपात आहे. पण मानवाच्या वेगळं,
इंद्रियाच्या वेगळं कर्म सीतेचं आहे. ती चालते पण पायाविन, बोलते तोंडाविन, पाहते डोळ्याविन, ऐकते कानाविन, सांगते तोंडाविन. अशा प्रकारची परिस्थिती आहे सीतेची. तिला म्हणतात सीता. पाहत असताना तिला डोळ्याची गरज नाही, चालत असताना तिला पायाची गरज नाही, जिला बोलत असताना तोंडाची गरज नाही. बिगर तोंडाचं बोलते, बिगर पायाचं चालते आणि बिगर हाताचं काम करते. अशी आहे. आणि बिगर गुरुचं ज्ञान परिपूर्ण तिच्यामध्ये नांदतं, ती आहे सीता. सगळ्या गुरुची गुरु, सगळ्या भक्तीची भक्ती. भक्ती जिथं जन्माला आली, भक्तीचं जे माहेरघर आहे ती आहे सीता. आणि ती भक्ती रूपी सीता या स्त्रीच्या रूपात अवतीर्ण झालेली आहे. आता त्या भक्तीचंही वर्णन आणि स्त्री रूपात आलेल्या सीतेचंही वर्णन, दोन्ही टप्प्यामधलं सीतेचं वर्णन मी आता तुझ्या समोर करणार आहे. म्हणजे मालकाच्या मुखातून मालकिनीचं वर्णन चांगल्या माणसाच्या कानावर जावं आणि त्याला म्हणतात जीवन जगणं. नवऱ्याच्या तोंडातून बायकोच्या कीर्तीचं वर्णन जिथं होतं तिला म्हणतात महापतिव्रता. आणि ती आहे स्त्रीच्या रूपातली देवता. देवी पदात रंगा ती सीतेचे निज पद. जीव शिवपणाचा छेद उच्छेद तो पद बंद सीतेचा. जीव आणि शिव हाच पदबंध आहे. याच्याच गाठी मारलेल्या आहेत. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी सुतळ शीतळ. मग ही सामर्थ्य प्रभू रामचंद्राकडे आहे संशय घालण्याचे. याच्या काय जीव शिवाच्या गाठी आहेत का? या योगायोगानं गाठी पडलेल्या आहेत. पण शिवाला हा जीव ओळखायलाच तयार नाही ना. आणि जोपर्यंत हा जीव शिवाला ओळखीत नाही तोपर्यंत जीवाला शिवाची प्राप्ती होत नाही. बरं, जीव आणि शिव एक रूप आहेत, पण यांच्यामध्ये भिन्नत्व का आलं? कल्पना विद्या देणे झाला जीव, मायोपाधी शिव बोली येती. कल्पना, स्वस्वरूपाविषयी कल्पना, अज्ञान निर्माण झाल्यामुळं, विषयाची गोडी या जीवाला लागल्यामुळं मी माझे घर, माझे स्त्री, माझे पुत्र, माझा देह, माझं घर, हे माझं मी आणि माझे, हे जे माग लागलेले का जीवाच्या पाठीमाग, म्हणून तो शिवाचा जीव झाला. जसं पाण्याचं मीठ झालं आणि पाण्याला मुकलं, तसं शिवाचा जीव झाला आणि शिवाला मुकला. याचं कारण आहे कल्पना, अज्ञान, विषयाची गोडी. याच्यामुळं तो जीव झाला. पण जोपर्यंत जीव विषयाच्या वेगळा होत नाही, कल्पनेच्या वेगळा होत नाही, मी आणि माझं सोडित नाही, तोपर्यंत या जीवाची आणि शिवाची गाठ होत नाही. आणि जीव आणि शिव यांना वेगळं करण्याची सीतेची ताकद आहे आणि या दोन्हीला एकरूप करण्याची रामाची ताकद आहे. म्हणजे एक वेगळं करतंय आणि एक वेगळ्याला एक ठिकाणी आणतंय, एवढी ताकद या दोघांची आहे. माया या संसारात अडकीते आणि भगवान परमात्मा या मायेत जे अडकलेले आहेत. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिलं तरी उभा जाता कटी कर ठेवनिया, त्याचे पायी घाला मिठी, बोलणे गे जगजेटी. भावासाठी खांदावा हे आकुल्या, त्याच्यावर भाव जर ठेवला तर तो खांद्यावर येतो. निवृत्त या खांद्यावरी सोपानाचा भाग धरी पुढे चाले ज्ञानेश्वर. मागे मुक्ता ही सुंदर, नुसता भाव ठेवला, त्याचं भजन केलं आणि भवसागरातून तुम्ही वाहून जात असताना कशाला चिंता करता? त्याच्या पायावर मिठी घाला. पंढरपुरा जो विटेवर भक्त पुंडलिकासाठी उभा आहे आणि मग तो सांगतोय पिऊ नका, भवसागराचं पाणी फक्त कमरा इतकंय. अशी निशाणी भक्ताला देतोय. दोन्ही हात ज्यानं कमरावर ठेवले, तुम्ही माझं नाव घेतलं, माझ्यावर भाव केला, माझी वारी केली ना, मग जीव शिवाची जी गाठ आहे का, जे
जन्म मरणाचं द्वंद्व आहे का हे संपायला माझ्या पायावर मिठी मारल्यानंतर माझी सीता तुम्हाला विषयात अडकिते ना, माझ्यापासून वेगळी करते ना, ती माझीच पत्नी ना. माझा सेवक झाल्यानंतर माझी पत्नी माझ्या सेवकाला विषयात कशी अडकेल, जन्म मरणात कशी अडकेल. मग कहत कबीरा सुनो भोय साधू, दुनिया उल्टी है दीवानी, महादेव को छोड़ दिया और पूजवा जाय भवानी. म्हणजे रामाबरोबर विरोध करायचा आणि सीतेला पळवून न्यायचं. राम सुट्टी देणार नाही. म्हणजे महादेवाची भक्ती करायची आणि त्याची बायको मागून न्यायची. मग महादेव हनुमान होऊन खोटा उठल्याशिवाय राहणार नाही. मग या देवीची भक्ती करण्यापेक्षा देवीचा जो पती आहे महादेव त्याची भक्ती करा. मग नवऱ्याच्या भक्ताला बायको आडवी कधीच येणार नाही. त्याचा सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही, विषयात अडकणार नाही, भाऊ सागरातून वाहून लावणार नाही, जन्म मरणाच्या काचाट्यात सापडू देणार नाही. याच्यातून मुक्त करून त्या मुक्तीची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहणार नाही. जे रामाला विसरले सीता त्याला मायेत टाकते, या प्रपंचात अडकिते, या भवसागरात वाहून लावते. रामाला जे विसरले बर का त्यांना जी सीता देवी एका चट्यात अडकिते. आणि रामाला जे विसरत नाही सीता देवी त्याचा सांभाळ केल्याशिवाय राहत नाही. अशी आहे माझी सीता, असं त्या ठिकाणी त्या हनुमंताला सांगू लागलेले आहे. थोडा पुच्यावा तुला नाग म्हणती सोनेची सांग, देवी गुरुफादानु विभाग सीतेची सांग चिन्माग. सीतेचे सर्व इंद्रिय ज्ञान रूप आहेत. आपली बुद्धी ज्ञान रूप असेल, बुद्धी आपल्या मुखाला चालना देत असेल आणि मग ते चालना दिल्यानंतर आपण मुखातून ज्ञान बोलतो. म्हणजे ज्ञान सांगण्यासाठी मुखाची गरज आहे, ज्ञान ऐकण्यासाठी कानाची गरज आहे. पण सीताला ज्ञान सांगण्यासाठी मुखाची गरज नाही, सीतेला ज्ञान ऐकण्यासाठी कानाची गरज नाही. सीतेच्या पायाला जर सांगितलं सीता देवी तुम्ही मला पायाकडून ज्ञान सांगा, सीतेचे पाय सुद्धा ज्ञान सांगतात. आणि सीतेच्या कानाला जर सांगितलं सीता देवी तुमच्या कानाला बोलवायला लावा आणि आमच्या तोंडाला ऐकायला लावा. ही सुद्धा ताकद सीतेची आहे आणि असली ही सीता आहे. आणि ती सीता त्या ठिकाणी राहिलेली आहे. म्हणजे आपल्याला जे ते इंद्रिय वेगवेगळं काम करते, पण सीताचं इंद्रिय कुठलंही काही काम करते, तिला सीता म्हणतात. तसंच माझं इंद्रिय आहे, माझेही इंद्रिय कुठल्याही काही काम करतात. कुठल्या इंद्रियाकडून काय काम करायचे फक्त आम्ही दोघं करू शकतो, बाकीच्याला तिसऱ्याला हे काम जमत नाही. अशा प्रकारचे आम्ही दोघे आहोत. पण विशेष करून स्वतःचं वर्णन स्वतःच्या तोंडानं सांगता येत नाही. म्हणून राम सीतेचं वर्णन, भक्तीचं वर्णन स्वतः देव करीत आहे. कारण सीता ही इंद्रिया वाचून ज्ञान सांगते, इंद्रिया वाचून सर्व काही कार्य इंद्रियांचे चालविते. तिला कशाचीच काही गरज नाही. निर्गुण स्वरूप परमात्मा, त्याला कुठलं इंद्रिय नाही, पण त्याच्याशिवाय जगाचे इंद्रिय काम करीत नाही. असे सीतेचे स्वरूप आहे. जसं वारा आहे, पण वाऱ्याच्या श्वासाशिवाय आपला देह चालत नाही, आपले डोळे पाहत नाही, आपलं तोंड खात नाही, बोलत नाही, कानं ऐकत नाहीत, हात काही करीत नाहीत, पाय काही चालत नाहीत. म्हणजे वाऱ्यानं श्वास दिला तर आपले इंद्रिय काम करतात. वाऱ्याला डोळा नाही, वाऱ्याला कान नाही, वाऱ्याला नाक नाही, वाऱ्याला वास्तविक कोणतंच इंद्रिय नाही. पण बिगर इंद्रियाचं तो सर्व काही जगाच्या इंद्रियाला चालना देऊन कार्य करतो. अशी आहे सीता. आणि त्या सीतेच्या खानाखुना त्या ठिकाणी राम सांगतात. सीता गुह्य इंद्रिय विचार, तिथे निजगुह्य श्रीरामचंद्र, तेथील रती सुखाचे सारा श्रीराम. सारासार विचार श्रीराम किंवा हरिपाठ. सारासार विचार हरिपाठ म्हणजे हरि नाम सार आणि असार
याचा विचार म्हणजे हरिनाम आहे. हरिनाम जर सोडलं का सारालाही किंमत नाही आणि आसारालाही किंमत नाही, ताकालाही किंमत नाही, लोण्यालाही किंमत नाही. अशा प्रकारची अवस्था आहे. नाम जर सोडलं का ज्ञानालाही किंमत नाही आणि अज्ञानालाही किंमत नाही. कशाला जगातल्या कशालाच किंमत नाही. नाम जर सोडलं तर मग सीतेचा जो गुह्य विचार आहे, सीतेची जे गुह्य इंद्रिय आहेत आणि तिथलं जे रती सुखाचं अनुभव आहे ते फक्त सार आणि आसार याचा विचार जाणणारे फक्त रामच आहे. रामाशिवाय गुह्य विचार गुह्य इंद्रिय याचे सर्व काही सुख दुसऱ्याला कळणार नाही, दुसऱ्याला मिळणार नाही. विचार जर करायला दुसरा गेला तर येडपट होऊन येडपटाच्या दवाखान्यात गेला तरी येडपटच होणार, पण नीट होणार नाही. अशा प्रकारची अवस्था आहे. श्री सीतेचे जे कानी उदर मनवीन निर्मळ साचार चैतन्याग्नी बसवी जठर ते माहेर शिव शिवा शिव शिवाचं माहेर घर म्हणजे आहे सीतेचं पोट. आपल्या पोटामध्ये मळ मूत्र लाळ या सर्व दुर्गंधीनं भरलेलं हे आपलं पोट आहे. सीतेचं पोट दुर्गंधीच्या वेगळं आहे, मांसाच्या वेगळं आहे, मूत्राच्या वेगळं आहे, लाळेच्या वेगळं आहे, संडासच्या वेगळं आहे. सर्व गुणाने परिपूर्ण अतिशय सुगंधित जिथं काहीच कुठलंच नाशिवंत देह आपला आहे. पण सीतेचा आणि रामाचा देह इतरांच्या देहाप्रमाणे दिसेला आहे, पण अविनाश करी आपुली आहे. लावी मना पिसे गोविंदाचे तू अविनाश आहे आणि आपण आहोत नाशिवंत देह. जाणारे सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आपल्याला काळ खातो पण काळ त्याच्या आज्ञेत आहे. दडदड दडदड तुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडी आले. काळ त्यांच्या आज्ञा अंकित आहे. मार म्हणल्याशिवाय काळ कुणालाही मारित नाही. काळाला मारण्याची ताकद सीतेच्या हातात आहे आणि चैतन्य अग्नी तिच्या उदरात बसलेला आहे. जो जीव आणि शिवाचं माहेरघर आहे. जीव म्हणजे आपण, शिव म्हणजे महादेव. या दोन्हीचंही माहेरघर म्हणजे शिवलेली लेक माहेराला येऊन विश्रांती करते. तसा शिवलेला जीव आणि शिवलेला दुःखी असलेला महादेव सीतेच्या पोटात माहेराला येतो आणि विश्रांती येतो. असं पोट आहे सीतेचं. आपल्यासारखा जठराग्नी नाही, तिला काही खायची गरज नाही. विष्ठामित्रानं मूत्रानं ते भरलेलं नाही. विष्ठामुत्राच्या वेगळं आहे म्हणूनच महादेवच्या ठिकाणी राहतोय. तो काही राहायला रिकामा नाही असल्या या दुर्गंधीमध्ये. असं हे सीतेचं पोट आहे. दिसायला आपल्या पोटासारखा आहे, दिसायला आपल्या शरीरासारखा सीतेचा देह आहे, पण आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं आगळा वेगळा आहे. असं नाथ महाराज या ठिकाणी राम स्वरूपाचं वर्णन राम हनुमानाला सांगू लागले. आणि त्यावेळेस हनुमानाला सीतेचं स्वरूप अंतर्बाह्य कळालं. बाह्यही कळालं पाहिजे आणि अंतरही कळालं पाहिजे. नुसतं बाहेरून कळून उपयोग होणार नाही. अंतर्ज्ञान सुद्धा झाल्याशिवाय माणसाला पुरेपूर खात्री होऊ शकत नाही. हे सर्व अंतर्बाह्य वर्णन सीतेच्या स्वरूपाचं या ठिकाणी राम हनुमानाला सांगू लागलेलं आहे. म्हणतात